रवी राणाच पाहिजे. रवी राणाच पाहिजे. का बरं, काय विषय आहे सोमवारला विषय डेव्हलपमेंटचा विषय आहे आपला. डेव्हलपमेंटसाठी रवी राणाच करू शकते काम. कारण आजपर्यंत जेव्हाही आमदार आला, जेव्हा आमदार घरी गेलो, आमदार येत म्हणते भाऊ घरी नाही म्हणते, हा कळते तिकीटच्या बाहेर. हा असा माणूस आहे, रवी राणा त्या घरी गेलो 5 वर्ष येत नाही, 15 वर्ष गेल्याशिवाय राहत नाही. 15 वर्षाचे कामं आहे ना राणाचे. काय केले? हा राजापेठचा उडान पूल, हा गोपालनगरचं काम आता सध्या चालू आहे. बन्नेराचं रेल्वे स्टेशनचं रेल्वे लाईनचं उडान पूल ते काम चालू आहे. हा हे भुयारी चालू आहे. छत्री तलावचं बगीच्याचं काम, हनुमानगडी कामं आहे ना राजू आमदाराचे. कोण येणार इथून निवडून? निवडून तर राणाच येणार. बंड किंवा राणा, बंड किंवा राणा. बस. बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. राणा. बंड किंवा राणा. बरोबर, बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. काय काका? राणा पाहिजे का? राणा राणा पाहिजे. राणा पाहिजे. मित्र नमस्कार, मी अजय दिगावकर, न्यूज 81वर आपलं सर्वांचं स्वागत. आम्ही आत्ता आलेलो आहो अमरावती या शहरात. अमरावतीमध्ये अमरावती आणि बन्नेरा हा विधानसभा क्षेत्र आहे. अर्धा जो भाग आहे तो अमरावतीमध्ये येतो, तो उत्तर दिशेला, आणि पूर्व याला दक्षिण दिशेचा जो भाग आहे तो आहे बन्नेरा. याच्यामध्ये बन्नेरा गाव आणि बन्नेराचं काही ग्रामीण क्षेत्र आणि अमरावतीचा काही भाग आहे. आता हल्ली माझ्या मागे जे आहे हे पोलीस स्टेशन यशोदानगर चौक अमरावती, आणि एक गजबजलेला चौक आहे. एक गजबजलेला चौक आहे. या ठिकाणी सर्वत्र लोक आहेत. चहाची कॅन्टीन आहे, पांठेला आहे, आणि आपण लोकांशी संवाद करू. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? प्रकाश दांडेकर. प्रकाशजी कुठे असता राहायला? ऑर्डरपुरा कॅम्प अमरावती. म्हणजे आणि विधानसभा बन्नेरा. बन्नेरा विधानसभा. बन्नेरा मतदारसंघ. बन्नेरा मतदारसंघ आहे. काय सध्या काय म्हणते इथलं वारं? इथं रवी राणाचं चालू आहे. रवी राणाचं. हो. बाकीचे आपण आहेत ना. हो, पण इकडे आमच्या इकडे तर तेच चालू आहे. काय कारण? कारण की ते गरीबाला मदत करतात ते तिकडे. विकास. हा, विकासही करतात ना. काय केला विकास त्यांनी? रोड गिडं बनवले आणि त्यांनी सगळंच बनवलं जे काही आम्ही. ओढरपुऱ्यामध्ये समाज मंदिर वगैरे बनवले तुमच्या बोलल्यात मोडल्यात, आणि रोडाचे कामं भरपूर झाले. लोकांची नाराजी दिसते पण त्यांच्याबद्दल. नाही 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 नाराजी तर आम्हाला तर नाही वाटत बा. हे कारण की ते दवाखान्याला मदत करते गरीब लोकांना. काय म्हणतात ते? गोरगरिबांना मदत करतात. जे वेळोवेळी कोणतंही कार्य असलं तरी धावून येतात. विकास म्हटलं तर सभा मंडप, मंदिर, रोड, नाल्या सगळे कामं करतात. रोजगारासाठी काय केलं त्यांनी? रोजगारासाठी भरपूर काय केलं आहे ना. काय केलं रोजगारासाठी? काय नाही केलं आहे सांगा बरं. तुम्ही सांगा ना काय नाही केलं, काय पाहिजे. विचारतो तुम्हाला, गाव आहे तुमचं आहे. भरपूर रवी राणाची बाजू घेऊन राहिले तर रवी राणाची चांगली बाजू सांगा. मग काय केलं त्यांनी? सगळं कामं केलं आहे त्यानं. रोजगार म्हणजे आता हे रोडचे कामं काढले तर ठेकेदाराला रोजगार भेटते. त्याच्या ठेकेदाराला जर रोड दिला त्याने, ठेकेदार जगवायचे काय? ठेकेदारामुळे 4 लेबर जगतात ना त्याच्या. मग आता हे पटलं. 4 लेबर जगतात ना त्याच्यामुळं. मग हे रोजगार झाला. बरोबर आहे. शिक्षणासाठी काय सुविधा? शिक्षणासाठी आता ते महानगरपालिकेची शाळा दत्तक घेतली आहे. बरं, अजून काय पाहिजे ना याच्यावर? इकडं दुसरं कोणत्या आमदारानं काय केलं सांगा ना तुम्ही. तुमचं गाव आहे, तुम्ही सांगा. नाही, समस्या तुमच्या आहे. तुम्ही विचारून राहिले ना, आम्ही तुम्ही तेच सांगायला म्हणलं पाहिजे का? ना. तुम्ही एकदम सगळेजण म्हणजे रवी राणा. नाही रवी राणा त्याचे काम आहे म्हणून सांगितलं ना आम्ही. आता काम आहे म्हणून सांगितलं त्याला, ठीक आहे. बाकी लोकांशी आपण बोलू. डिपार्टमेंटचे तर नाही आहे. बंडबाई, बंडबाई आहे या खेपीनं बंडबाई. यावेळेस. हो, काय विषय? बदलाव पाहिजे, बदलाव पाहिजे. का बरं बदलाव पाहिजे? कामच नाही होऊन राहिले. काय काम न होण्याचं कारण? काहीच कामं नाही होऊन राहिले जनतेचे. लोक तर म्हणते इथं सुविधा झाली, गोरगरिबाची देव मंदिर झाली म्हणते. काहीच सुविधा नाही झाली. काहीच सुविधा नाही झाली. काही सुविधा नाही आहे. बंडाराचं रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट केलं म्हणते. रेल्वे स्टेशनानं पोट थोडी भरणार आहे आमचं. हे गोरगरीबी तो उभे राहते साऱ्या दिवसभर मजुरासाठी. द्यायला मजुरा नाही होतं. काय दादा, काय वाटतं तुम्हाला? भाऊने बोल दिया ना. काय रे बा? जो भाऊने बोले वहीच बात सही भाई. बहुत सही बात आहे बोलते. खरं बा, काय नाव हो? नाही, मी नंतर देतो ना, मला जायचं आहे, वेळ आहे. काय म्हणते बा इथलं वारं? रवी राणाच पाहिजे. रवी राणाच पाहिजे. जायचं आहे म्हणतात, रवी राणा पाहिजे म्हणते. नाही बा, रवी राणाच पाहिजे. का बरं, काय विषय आहे सोमवारला विषय डेव्हलपमेंटचा विषय आहे आपला. डेव्हलपमेंटसाठी रवी राणाच करू शकते काम. लोक तर परिवर्तन म्हणते ना. परिवर्तन काय? आता दादा म्हणे परिवर्तन म्हणे. त्याला परिवर्तन पाहिजे ना, आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे. सर अमरावतीतनी डेव्हलपमेंट पाहिजे आपल्याला, बाकी काही नाही पाहिजे. काहीच काम नाही केलं म्हणते, त्याला सांगून राहिले भाऊ. चालूच तर आहे काम. आपल्याला थोडं माहित आहे काय काय काम करणार आहे. रवी भाऊ आहे म्हणून सगळं काम होऊन राहिले. रवी भाऊ म्हणून सगळं सगळे काम होऊन राहिले.
तू तर आताच म्हणे का हे म्हणते ते सगळं जे भाऊ आहे की नाही, बाईनं तर बंगबाई सांगितली. जे भाऊ सांगितलं भाऊ न हा. ते आहे, लेकिन भाऊ रवी भाऊ आहे ते रवी भाऊ पाहिजे आपल्याला, बाकी कोणी नाही पाहिजे. काय कारण बा रवी भाऊचं? रवी भाऊचं हे मुद्दा आहे की उनके रवी भाऊ सगळ्याचे घरी जातात, गरीब लोकांचे सगळं हे करतात, सगळ्याच्या गरीब लोकांना हे देतात, शिक्षण करतात, हे सगळं करून राहिले. काय नाही, आम्ही सहज इकडे विधानसभेचं कव्हरेज करायसाठी आलो. काय लोकांचं काय कल आहे बंडेरामध्ये? बंडेरामध्ये आम्हाला रवी राणा पाहिजे. आम्हाला हा? रवी राणा कोण म्हणते? माझं मत आहे बाबा. तुम्हाला वाटते हो, काय कारण बुवा? तो कधी भेटत राहते आम्हाला, कधी भेटत राहते? हा. भेटत राहते. निवडून आल्यावरही भेटते तो निवडून आम्हाला, आल्यावर भेटते. निवडून आल्यावरही भेटते. पण परिवर्तन नाही का? परिवर्तन काय भाऊ, मला काय वाटते? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं कोण? खराटे, सुनील खराटे. सुनील खराटे. काय विषय? विषय म्हणजे नवीन चेहरा पाहिजे आता, बार बार. नवीन चेहरा हा, बार बार तेच नाही पाहिजे. बार बार तेच नाही पाहिजे. भाऊसाहेब काय म्हणता सर? कुठले तुम्ही? अमरावती. प्रॉपर यशोदा. विधानसभा यशोदानगरचे? अरे मग तर काही विषय नाही. काय माहोल आहे? का मावला तर 14 जण रिंगणात ना, 14 जण 4 जण आहे. रिंगणात आहे. हा. 4 पैलवान आहे. 4 पैलवान. अच्छा 4 पैकी पाहू आता कोणाला कोण येते समोरचं. अच्छा. रविवार राणा आहे, हा. तुषार भारती आहे, हा. आणि ते आपले सुनील भाऊ खराटे आहे, आणि प्रीती पण आहे. काय काय मुद्दे आहे इथले? आता मुद्दे काय, तर काम धंदा काय चालू आहे सर, जे होईल ते माहीत पडेल आता. जे होईन ते माहित. हा. लोकांचा कल कसा आहे? लोकांचा कल्ला तर चौका इथे रिंगणात उतरले, आता मतदान कोणाला करतात ते माहीत पडेल 23 तर. काय करता तुम्ही? मी ऑटो चालवतो. अरे वा मग तुम्हाला सगळ्या- क्या बात आहे. वा वा वा. तुम्हाला हा, म्हणजे आता कसं आहे, हा? कामं आता माहीत पडेल, कामं करणार आहे आता माहीत पडेल. जनतेचं- आता तुमच्या गाडीमध्ये ऑटोमध्ये अनेक लोक प्रवास करतात. नाही ना, ते सर चौघा इकडे पडलेले लोक आहेत, कोणी प्रीतीपण म्हणते, कोणी राणा म्हणते, कोणी खराटे म्हणतात. हं. आता चौघा इकडे चालू आहे, आता नक्की अजून कन्फर्म नाही झालं. आता जो 4 जणातून वोटिंग जिकडे कल होईल 23 तारखेला कन्फर्म म्हणतात. काही वाटत नाही परिवर्तन यावेळेस? परिवर्तन तर होणारच आहे, आता माहीत पत्ता कसं आहे. आता सरकारचं परिवर्तन का कोणाला आमदाराचं परिवर्तन? आता हे पूर्ण सरकारचं आमदार बदलायला पाहिजे ना, ते हा? सरकारच बदलायला पाहिजे. मग काय, संजय बनला 2 टनला आमदार बनवलो, प्रीती बनला चान्स दिलेला, आता नवीन चेहरा पाहिजे ना. हा हे प्रीती म्हटलं चान्स म्हणते नाही म्हणते ना? नाही त्याला नाही 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 नाही, असं नाही, कारण की नवीन चेहरा पाहिजेच ना. जो पक्षप्रमुख आहे, पक्षप्रमुखच्या पलीकडे थोडी जाणार आहे. आपण पक्षाचे लोक आहे ना, तुम्ही पक्षाचे आहे? कोण्या पक्षाचे आहे? आम्ही शिवसेनेला मानतो. तुम्ही शिवसेनेला मानता? अच्छा तुम्ही आघाडीवाले आहे? नाही नाही, आघाडी नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरेला मानतो, उद्धव साहेबाला मानतो. बरं. आम्हाला फक्त नवीन चेहरा पाहिजे नव्हता, हा बदलाव सुनील करायचा. क्या लगता इस बार नया बदलाव होना, नया बदलाव होना? नया बदलाव कौन सा चेहरा होना? वो अभी बोल नहीं सकते. नया क्यों होना? नया इसलिए क्योंकि विकास कुछ भी नहीं है, और किराना बांट रहा उससे कोई होता नहीं. हाँ. उसमें किराने में कौन सा आता क्या आता है, यानी सड़ा सोड़ा आओ भाजी वाला के ऐसा फेंक दो, ऐसा काम है. काय म्हणते हे? हा ना मागं. येतो जवळ हा, काय प्रॉब्लेम नाही, या या आजा भाऊ या या या. अरे काहीच नाही, हो जमते थोडंसं. काय वाटते तुम्हाला? यंदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आता नवीन चेहरा पाहिजे आहे. नवीन चेहरा पाहिजे. हां, आणि आम्ही असं वाटतं की आम्हाला आता बहुजन समाज पार्टीचे आमचे उमेदवार आहे हा रमेश नागदिवे, हा यांचा प्रचार झपाट्याने सुरू आहे, आणि त्यांच्या मागे सर्व बौद्ध समाज एकजुटलेला आहे. चला तुमचं काय मत आहे? माझं तर सांगितलं मी, माझं मत सांगितलं. आम्ही पहिल्यापासून शिवसेनेत कार्यकर्ते आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आहे, शिवसेनेकडे मत आहे. आम्ही शिवसेनेलाच वोटिंग करणार आहे, महायुतीलाच वोटिंग करणार आहे. आजी काय म्हणते, तुला वोटिंग केलंय? केलं ते नावच नव्हतं म्हणते माझं. हा? तो छोटे पाटील नाव नव्हतं म्हणे. हो काय? हो, काय यावेळेस काय म्हणते, कोण येणार आहे इकडून निवडून? येते ना राणा. राणा येते? हो एकोल हो, राणा पक्का आहे? हो का? काय विषय राणाचं? काही विषय असो पण येते तो. त्यानं लय कामं केले, त्यानं लय काम केले. 7 लाख दिले मंदिर बांधाले. हे तर लोक म्हणून राहिले राणानं काहीच नाही केलं म्हणते. लय केलं लय केलं लय केलं. दर साल किराणा वाटते, दर साल काड्या साड्या वाटते, किराणा वाटते. हे तर म्हणते गरीबाला प्रलोभन दाखवते म्हणते. नाही नाही, केलं केलं त्यानं लय केलं. त्यानं केलं. प्रत्येकाची आपलं आपलं मत आहे या ठिकाणी. काय भाऊ दादा तुम्ही कुठले? मी हिंदुत्व माणूस आहे मग, हिंदुत्ववाला माणूस. बस बाकी काहीच नाही. काही विषय नाही. बस संपला विषय. हिंदुत्व म्हणजे कोणाकडे मग? हां, जो भगव्यावर आहे त्याले भगव्यावर मग युतीचा माणूस आहे राणा. पाहू आपण नंतर, कोणाला द्यायचं कोणाला नाही तर.
बाळासाहेबांना मानणारा माणूस आहे मी. अच्छा, बाळासाहेबाला मानणार माणूस आहे. हा. बाळासाहेबाच्या 2 पार्टी आहे. जो हिंदू आहे हां, त्यालाच देणार मी. ओरिजिनल हिंदू, नकली हिंदूला नाही देणार. समजून जा तुम्ही आता कोण आहे. नक्कली हिंदू देणार नाही, हा. ओरिजिनल हिंदू देणार. हा, चला, बस. ठीक आहे. याच ठिकाणी अनेक आहे. दादा कुठले आपण? मी इथलाच आहे, प्रॉपर अमरावतीमधलाच आहे. भंडारा मतदारसंघामध्ये माझं वास्तव्य आहे. मला कुठल्या पक्षाविषयी बोलायचं नाही. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हो, कारण की इथलं जे राजकारण तुम्हालाही निदर्शनास आलेलं आहे की मतदार ज्या एका काँग्रेसचा मतदान करतो आहे, तो जर कुठल्या दुसऱ्या पक्षात जात आहे तो पहिले सर्वप्रथम मतदाराचा विश्वासघात करत आहे. तो त्या मतदाराला विचारून त्या पक्षात जात नाही आहे. असं या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि ही वास्तविकता आहे. म्हणून मला या संदर्भामध्ये बोलायचं आहे. हो, आणि हे तुम्हाला जो मी मुद्दा रिपीट करतो आहे पुन्हा, महागाई, शेतमजूर, शेतकऱ्यांसाठी जे बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे प्रत्येक तो विरोधी पार्टीवाला असो की सत्ताधारी पार्टीवाला असो, त्यांनी हे मुद्दे त्या आपलं विधानसभेमध्ये मांडणी करायलाच पाहिजे. आणि यांच्याकरिता नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहणारे उमेदवार अनेक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याचासुद्धा विचार त्यांनी जाणीवपूर्वक करायला पाहिजे. आता इथलं वारं काय म्हणतं? इथलं बडनेराचं वारं काय, कोणाकडे कोणाचा कल आहे? बडनेरामधले आता वारं म्हटलं म्हणजे इथे जे काही 4-5 महत्त्वाचे जे मोठे उमेदवार आहेत, सध्या रवी राणा आणि प्रीती बंडमध्ये दोघांमध्येच होईल जे काही होईल. बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. बस. बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. बिलकुल. मला तर परिवर्तन पाहिजे. तुम्हाला परिवर्तन पाहिजे. याला बंड किंवा राणा. भाऊ काय? बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. राणा. काय म्हणजे? बंड किंवा राणा. बरोबर, बंड किंवा राणा. बंड किंवा राणा. काय काका? राणा पाहिजे का? राणा पाहिजे? राणा पाहिजे. राणा पाहिजे. हा, काय पाहिजे? बंड किंवा राणा. बरोबर आहे. दोन पैकी एक पाहिजे. नेमकं 1 नंबरला कोण पाहिजे? 1 नंबरला आता तसं राणा. राणा पाहिजे. काय कारण बा? कारण म्हणजे आता कारण नाही सांगता येणार, पण हा, कारण सांगता नाही, राणा पाहिजे. कारण सांगता नाही. 15 वर्षाचे कामं आहे ना राणाचे. काय केले? हा, राजापेठचा उड्डाणपूल, हा, गोपालनगरचं काम आता सध्या चालू आहे. बडनेराचं रेल्वे स्टेशनचं जे रेल्वे लाईनचं उड्डाणपूल ते काम चालू आहे. हा, हे भुयारी चालू आहे. हा, छत्री तलावचं बगीच्याचं काम, हा, हनुमानगडी, हा, कामं आहे ना राजू आमदाराचे. 15 वर्षात काहीच नाही केलं म्हणते ना राणाने. उड्डाणपूल कधी झाला? 60 वर्षाच्या अगोदर झाला का? 15 वर्षाच्या अगोदर झाला का या उड्डाणपूल? आमदारनी बांधला का उड्डाणपूल? जनतेच्याच पैशाने झाला. हो का? आमदारनी बांधला का उड्डाणपूल? बीजेपीच्याच काळामध्ये झाला ना तो उड्डाणपूल. आमदारांनी म्हटलं का काँग्रेसचं सरकार होतं तर काय केलं बा? हा, कटलाच चालवतो, पुरं शहरच पाहतो आम्ही. हा, खेड्याचे इंटो, खेड्याचे रहिवासी आहे. पूर्ण मतदारसंघ माहिती आहे. पूर्ण मतदारसंघ तुमचा बडनेराचा पूर्ण इंटो आम्ही. हा, खेडे घुमलेले तुम्ही? बडनेरा नाव सांग ना. नाव सांग ना कोणते कोणते बडनेराचे. आता काय एकूण एक नाव थोडं सांगणार आहे. जिथं माहीत तर असायला पाहिजे. तुम्ही जवळ जागती राहणार एवढं कामं म्हणता. कामं शहराच्या ते दिसूनच राहिले ना. बडनेराचं काम नाही चालू. कोणतं? हा, रेल्वेचं ते आपला हे वाला उड्डाणपूल. लोकसभेमध्ये खासदार होते ना, पण ते लोकसभेमध्ये केंद्र सरकारचं काँग्रेसच्या शरद पवारच्या खासदार होत्या, त्यांना निवडून दिलं होतं. तेव्हा का आमदार खासदार एका घरात होतं. मग त्याच पिरियडमध्ये कामं आलेले आहे कामं आलेले. ते उड्डाणपुलाचं काम तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहे का? हा, तुम्ही पक्षाचे काय? आम्ही बीजेपी वाले आहो. बीजेपी वाले आहो. हे शिवसेनेवाले आहे. बरं, जाऊ द्या. इथून वारं शेवटी एक सांगणार कोण येणार इथून निवडून तर राहणार येणार. बरं, आता विधानसभा निवडणूक आहे. काय दिसं अमरावतीमध्ये कसं वारं कसं वाटते? तुमच्या त्या मतदारसंघात काय चाललं? काही नाही, सुरू आहे आता. सुरू आहे. तिकडे कोणाची वाटते गॅरंटी? गॅरंटी 2च आहे, प्रीती बंड आणि रवी राणा. प्रीती बंड आणि 2च आहे. सगळे बंडेरा मतदारसंघामध्ये काय चाललं सध्या? रविभाऊ राणाचा आता चालू आहे, थोडासा चांगलं चालू आहे त्यांचं. जोरदार चालू आहे. हो दादा, कोणाच चालू आहे? बरोबर, रविभाऊचा चालू आहे. बंडेरात रविभाऊ राणाचा चालू आहे. ठीक आहे. आम्ही गरीबाचे तेच चांगले आहे आमचे. गरीबाचे तेच चांगले आहे. रविभाऊ राणा तेच वाढते. कारण आसपास जेवढाही आमदार आला, जेव्हा आमदार घरी गेलो, आमदार घरी गेलो, आमदार हेच म्हणते भाऊ घरी नाही म्हणते, हा कळते गेटच्या बाहेर. हा असा आहे साहेब, हा असा माणूस आहे. घरी ना त्या घरी गेलो 5,000 देत नाही, 15,000 दिला राहत नाही.
5,000 देत नाही, 2,000 त्याची राहत नाही. हो मदत करते. मदत करते गरीबाला. बिलकुल गरिबाची मदत आहे आणि सगळं कामं व्यवस्थित करतात बस. अरे गोरगरिबाची दिवाळी केली माणसानं तेच तर आम्हाला लय आभारी आहो आम्ही त्यांचे. हर वर्षी करतात. बरोबर आहे. कोणी बंक येणार आहे म्हणते, कोणी BSPचा येणार आहे म्हणते, पण इथे जो कल आहे तो जनतेचा कल हा 20 तारखेला मतपेटीत जमा होणार आहे आणि 23 तारखेला इथला जो उमेदवार आहे, इथला बंडेराकर कोण आमदार ठरवणार हे 23 तारखेला या ठिकाणी निश्चित होणार आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.